नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गिट्स प्रीमिक्सपासून गुलाबजाम कसे तयार करायचे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतले आहे गिट्स गुलाबजाम प्रीमिक्स पॅकेट। ते 200 ग्रॅम्स आहे। त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट चेक करूनच आपल्याला ते पॅकेट खरेदी करायचं आहे। आता या पिठामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी घालून याचा मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही दूधही घालू शकता आणि पाणी आपल्या आवडीनुसार। मी इथे पाणी घालूनच तयार करत आहे। इथे आपल्याला थोडं पाणी घालत गोळा तयार करायचा आहे। त्यामध्ये एकदम जास्त पाणी घालायचं नाही। येथे तुम्ही बघू शकता आपला गोळा छान तयार झालेला आहे। आता त्यावरती थोडेसे तूप किंवा तेल लावून आपल्याला गोळा छान मळून घ्यायचा आहे। आता याच्यावरती प्लेट ठेवून 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊया। आता आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी एका पातेल्यात 1.5 कप साखर आणि 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला पूर्णपणे साखर विरघळवून घ्यायची आहे। आता आपल्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये आता आपण विलायची टाकून घ्यायची आहे। हे पहा, पाक तयार झालेला। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक बनवायचा नाही। आपल्याला फक्त चिकटसर असा पाक बनवून घ्यायचा आहे। हे पहा, मी दाखवत आहे त्याप्रमाणे। इथे आपला पाक तयार झाला आहे। आता आपण गुलाबजाम तयार करून घेऊया। गुलाबजाम आपल्याला एक साईडचे सर्व गोल गोल करून घ्यायचे आहेत। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे बनवू शकता। हे पहा, मी दाखवत आहे त्याप्रमाणे। आता मी सगळेच गुलाबजाम असे बनवून घेणार आहे। हे बघा, आपले सर्व गुलाबजाम तयार झाले आहेत। किती छान दिसत आहेत। सर्व एक साईडचेच बनवून घेतलेले आहेत। आता आपण गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे। तर आता आपण गुलाबजाम तळून घेऊया। गुलाबजाम तळताना गॅस मंदच ठेवायचा आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। मंद गॅसवरच पूर्ण एक बॅच आपल्याला 8 ते 9 मिनिटे तळून घ्यायची आहे। गॅस मोठा ठेवला तर गुलाबजाम वरतून तळले जातील व आतमध्ये कच्चेच राहतील। त्यामुळे गॅस मंद ठेवूनच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। हे पहा, मी दाखवत आहे त्याप्रमाणेच कसा गुलाबजामचा रंग बदलत आहे। मी खूप मंद गॅसवरच तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आपले गुलाबजाम। आता आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत। ते काढून आपण आता डायरेक्ट पाकामध्येच टाकणार आहोत। गुलाबजाम टाकताना पाक आपला कोमट असला पाहिजे, पूर्ण थंड झाला नाही पाहिजे। जर पाक थंड झाला असेल तर तुम्ही परत थोडा गरम करून घेऊ शकता। हे पहा, मी आता गुलाबजाम टाकलेले आहेत। किती छान दिसत आहेत। त्याच पद्धतीने मी राहिलेले सर्व गुलाबजाम तळून घेत आहे। हे बघा, दुसरेही माझे तळून झालेले आहेत। तेही मी पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत। पहिल्या गुलाबजामचा रंग पाहू शकता किती छान आलेला आहे। आता हेही गुलाबजाम आपले पाकात मुरले की सर्वांचा रंग सेम दिसणार आहे। आता आपण झाकून ठेवूया अर्धा तास।
हे पहा, अर्ध्या तासानंतर आपले गुलाबजाम किती छान दिसत आहेत. सर्व एकसारखे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.